कुर्ला शाळेत जत्रा संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। कुर्ला येथील प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले। यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना जत्रा अशी आगळीवेगळी असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारी होती। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भाऊ कोरगावकर होते। प्रमुख उपस्थितीत संस्थेचे विश्वस्त शलाका कोरगावकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चिकणे सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विशाखा परब, संस्थेचे खजिनदार जयदीप हांडे तसेच संस्थेचे सदस्य निलेश कोरगावकर उपस्थित होते। याचबरोबर शाळेचे अनेक हितचिंतकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य दिग्दर्शिका व अभिनेत्री सोनिया परचुरे, समाजसेवक नकुल पारसेकर, सुप्रसिद्ध गायक दादूस उर्फ संतोष चौधरी आणि सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। अशा प्रकारे जत्रा संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडले। अशा प्रकारे जत्रा संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला। खरं म्हणजे दरवर्षी आमची वेगवेगळी संकल्पना असते। प्रत्येक जे काही आमचं स्नेहसंमेलन असतं त्याच्यामध्ये सगळे शिक्षक सगळे आणि या दोन मुख्याध्यापक विशेषतः या लोकांचं खूप श्रेय आहे यांना की कुठली तरी एक थीम शोधून काढायची, त्याच्याप्रमाणे सहल काढायची, त्याच्याप्रमाणे दिनदर्शिका काढायची आणि हे सगळं करताना प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवस ते शोधाशोधीमध्ये जातो आणि मग वर्षभरातनं हा कार्यक्रम येतो। या कार्यक्रमाला अनेक लोकांनी भेट दिल्या। या कार्यक्रमाला आज अतुल परचुरे यांची मिसेस सोनिया परचुरे, प्रख्यात कथ्थक नृत्यांगना आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं नृत्यावर त्यांचा अंमल आहे। त्यानंतर दादूस ज्याचं कोळी गीतं वगैरे याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे। पेम जे ऑल द बेस्टचे दिग्दर्शक आहेत आणि खास म्हणजे सावंतवाडीहून नकुल पारसेकर म्हणून आले होते। ते खूप मोठे उद्योजक आहेत। कोकणावर त्यांचं प्रेम आहे। कोकणातल्या लोकांना उद्योग देणं, कोकणातल्या लोकांच्या व्यवसायात त्यांना मदत करणं, अशा अनेक गोष्टी ते करतात। ते खास सावंतवाडीहून हा कार्यक्रम काय आहे असं बघायला ते आले। त्यामुळे या कार्यक्रमात पालकांनी मजा घेतली, इतर लोकांनी मजा घेतली। खूप चांगल्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, अनेक लोकांनी सहकार्य केलं, ज्यात मंजिरी नाईक आहे, अजय शुक्ला आहेत, ॲडव्होकेट खातू आहेत, मामुनकर आहेत, बरेच लोक की जे या कार्यक्रमासाठी तुटून पडतात। आमच्या इथे आमचा निलेश कोरगावकर, जयदीप हांडे ह्या दोघांनी एवढी मेहनत केली आणि यांच्या बरोबरीने राजू तोडकर आणि आमचा महादेव काटे, मोहन आणि नितीन या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम अतिशय चांगला साकार केला। पुढच्या वर्षाची आमची थीम आता शेतकरी राजा, म्हणजे आमचा हिंदुस्थान हा कृषीप्रधान देश आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे वैभव आहे ते आम्ही या माध्यमातून दाखवणार आहे। सहल आमची कृषी पर्यटन स्थळाला भेट देणार आणि दिनदर्शिकासुद्धा मोठमोठे शेतकरी किंवा शेती व्यवसायातल्या काही गोष्टी, कृषी पर्यटन स्थळं आणि शेतकऱ्यांवरची गाणी आणि त्याच पद्धतीत आपलं हे स्नेहसंमेलन असेल, शेतकऱ्यांवरची गाणी असतील। ॲक्च्युली जसं आमच्या भाऊ सरांनी सांगितलं तसं आमचा दरवर्षी एक थीम ठरलेली असते आणि त्या थीमच्या अनुषंगाने आम्ही वार्षिक जो काय आमचा कार्यक्रम असतो तो साजरा करतो।
पण सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे हा जो कार्यक्रम होतो हा त्या थीमवर होतोच, परंतु हा आमचा एक कौटुंबिक कार्यक्रम, कौटुंबिक सोहळा असल्याचं रूप या कार्यक्रमाला असतं. तो कुठलाही अकॅडमिक शैक्षणिक कार्यक्रम असतोच, पण त्याच्याचबरोबर याला एक पारिवारिक रूप आहे. तुम्ही पाहिलं असेल आज शिक्षकांबरोबर आमचे संस्थाचालक, आमच्या मम्मा स्वतः जातीनं आमच्याबरोबर इथे ठामपणे उभ्या आहेत. आमचे विद्यार्थी आमच्या या सगळ्या उपक्रमांना रूप देतात आणि त्याचबरोबर आमचे पालक, ज्यांच्याचमुळे हे केवळ शक्य आहे, कारण त्यांनी जर आम्हाला सहकार्य दिलं नाही, आमच्यावर विश्वास ठेवला नाही, तर हा एवढा मोठा कार्यक्रम सहजगतीने साजरा करणं शक्य नाही आहे. आणि ते केवळ आणि केवळ या सर्व पालकांच्या सहकार्यामुळे होतं. आमच्या पाठीशी असलेलं खंद नेतृत्व, आमच्या मम्मा आणि आमचे भाऊ सर यांच्या संकल्पनेतून हे सगळं साकार होत असतं. आम्ही फक्त त्यांच्या स्वप्नांना आकार देत असतो आणि हे करत असताना अत्यंतिक आनंद आम्हाला होत असतो. खरं तर ही थीम जी आहे यावर्षी आधीच्या वर्षीच ठरते आणि त्यानंतर मग सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक त्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात करतात. अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवेश उत्सवापासून ते स्नेहसंमेलनापर्यंत एक थीम घेऊन आपण हा कार्यक्रम करत असतो आणि त्या अंतर्गत दिनदर्शिका तयार करताना पालकांचं सहकार्य मिळतं. त्याच दृष्टिकोनातून दिनदर्शिका तयार करत असल्यामुळे माहिती शोधणं हे मुलं आणि पालक करत असतात, त्याबरोबर शिक्षक करत असतात. त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं शालेय स्तरावर एखादा प्रोजेक्ट, मी ऐकलं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये खरं तर परीक्षा नसते, तर मुलांना एक संकल्पना दिली जाते आणि त्यावर प्रोजेक्ट्स तयार करायचे असतात आणि तेच प्रोजेक्ट सबमिट करायचे असतात. मग खऱ्या अर्थानं हा वर्षाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्या शाळेचे विद्यार्थी हा एक प्रोजेक्ट तयार करत असतात आणि तो स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी सर्वांसमोर सादर करत असतात. त्या अंतर्गत वर्षभर जे लेक्चर्स होतात, वेगवेगळी व्याख्यानं होतात, ती त्याच थीमवर आधारित असतात. पुढच्या वर्षीची शेतकरी संकल्पना आम्ही पालक, विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं अत्यंत उत्तमरित्या राबवू, यात मला काही शंका नाही. हो, आम्हाला खूप मजा येते आणि हे सगळं आमच्या शाळेमुळे होते, कारण आमची शाळा आम्हाला एवढ्या मोठमोठ्या सेलिब्रिटींसमोर आम्हाला डान्स करण्याची परफॉर्मन्स करण्याची आम्हाला संधी देते व यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतो. आम्हाला हे स्नेहसंमेलन खूप आवडते, कारण दरवर्षी आमचे भाऊ म्हणजेच आम्ही त्यांना सर मानतो, ते आम्हाला नवनवीन पाहुणे आणून देतात व ते त्यांच्यासमोर आम्हाला डान्स करण्याची, वक्तव्य करण्याची, गाण्याची संधी देतात. यामुळे मला माझी शाळा आणि हा प्रोग्राम खूप आवडतो. आजचा तर प्रोग्राम खूपच छान झाला, कारण आज दादूस आले होते. आज आमचा खूप सारा डान्स झाला, पण जत्रा हा आमचा विषय होता. आज आमच्या 5वीच्या मुलांनी खूप भारी डान्स केला आणि त्याच्यात मी नव्हतो, पण मी बघायला होतो. आणि आमचं दरवर्षी बक्षीस समारंभही होतो. हो, आमची शाळा दरवर्षीच कुठली तरी थीम ठेवते, जसं की नवदुर्ग, ऋतुरंग, पक्षी, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे अनेक थीम आमची शाळा ठेवते. यावर्षीची थीम आहे जत्रा. जत्रावर आमच्या लाडक्या मम्मा आजी, आमचे भाऊ सर यांच्यामुळे आम्हाला असे आनंद घेण्यासाठी खूप असं मजा वाटते आम्हाला, की आमचा आनंद देण्यासाठी आमच्या भाऊ सर आणि मम्मा आजी दरवेळेस प्रत्यक्ष प्रयत्न करतात. यासाठी मी त्यांचे आभार मानते.